आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे। थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे। सोग्रस येथील सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे वय वर्ष 55 व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे वय वर्ष 45 यांना 29 डिसेंबर रोजी अँटी करप्शन ब्युरो अंतर्गत लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। मिळालेल्या माहितीच्या अनुसार तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते, मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप प्राप्त नव्हते। सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकार पत्र प्राप्त होते। सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने आरोपी नंबर 1 यांनी सही करून पाठवण्यासाठी आरोपी नंबर 1 व आरोपी नंबर 2 यांनी पंचांसमोर तक्रारदार यांच्याकडे 50,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000 लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचांसमोर स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले। या सापळ्याचे अधिकारी अनिल बडगुजर हे होते। तसेच सापळा पथकामध्ये पोलीस नाईक दीपक पवार व पोलीस शिपाई संजय ठाकरे हेही सोबत होते। सदर घटना ही धक्कादायक आहे। जर गावचे प्रथम नागरिकच या पद्धतीने वागत असतील तर गावकऱ्यांनी सरपंचांचा काय बोध घ्यावा। आता या घटनेला कोणते वळण मिळते, तसेच या आरोपींवर काय कारवाई होते, आरोपींना त्यांच्या पदावरून कमी केले जाते की नाही हेही बघणे तितकेच महत्त्वाचे ठरेल। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।